वागणूक द्यायला चालली की आम्हाला टाळायचं, आम्हाला भेट द्यायची नाही. माझं स्वतः ऑफिस आहे आचोली विभागामध्ये. ऑफिसला भेट द्यायला टाळाटाळ करायचे. विधानसभेला जी वागणूक होती ती त्याच्यानंतरची जी वागणूक आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. राजन नाईक साहेबांनी उत्तर नाही. आम्ही प्रश्न घेऊन गेलेलो की आम्हाला बिल्डरकडून फसवण्यात येत आहे, सोसायटीकडून फसवण्यात येत आहे. बिल्डर आहे अशोक कन्हैयालाल कोठारी, राजू कोठरा असे आहेत. विवांत हॉटेलमध्ये गेलो होतो, तिकडे मार पाण्यात खाल्ला. आम्ही राजनाप्पाकडे गेलो होतो एक विजन घेऊन, आणि त्या विजनची पूर्ती कुठे झाली नाही. एक 5-6 महिन्यानंतर राजनाप्पा आमचे फोन उचलायचं बंद झालं. तावडे तू कसा आहेस काय? राजनाप्पांनी मोठे मोठे वादे केले होते. जेव्हा विधानसभेच्या इलेक्शनची सुरुवात झाली, बिगुल वाजला. राजनाप्पा माझ्या घरी आले होते राजमाता नगरमध्ये. माझ्या मिसेसनी त्यांना टीका लावला होता. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी काही लोकांनी नाराज होऊन स्थानिक होते आणि त्यांनी थेट एंड निवडणूकच्या वेळी बहुजन विकास आघाडी या पक्षात क्षितिज ठाकूर जे माजी आमदार होते त्यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे. कारण काय होते त्या सर्व आपण त्यांच्याबरोबर विचारायचा प्रयत्न करू. काय कारण काय होतं की तुम्ही बहुजन विकास आघाडीचा दामन थांबला? गेली 5 ते 6 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. त्याच्यानंतर गेली 2 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये मंडळ उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये नालासोपारा आचोली मंडळ उपाध्यक्ष म्हणून मी काम करत होतो. माझं नाव हरिश्चंद्र तुकाराम मटकर. लोकसभा इलेक्शनला आम्ही सावरासाहेबांच्यावर कमीत कमी मी 4 याला स्वतः काढलेले आहेत. त्याच्यानंतर विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही पांडेजी आमच्याबरोबर होते, मी हरीश मटकर. पूर्ण आचोले ईस्टचा प्रचार हा माझ्या अंतर झालेला आणि पूर्ण ताकदीनं आम्ही राजन नाईक साहेबांना आमदार केलं. आणि गेली 1.25 वर्ष झालं आम्ही बघतोय आमचं हे काम आहे ते काम आहे. प्रत्येक वेळेला काय नाही कारण देऊन टाळून आपण बसून जरा चर्चा करू. आमच्या विभागामध्ये फार अडचणी आहेत आणि आमच्या विभागाचं काम केलं पाहिजेत. अरे करू, काय टेन्शन घेऊ नको, आज होईल उद्या होईल. आणि आता गेली 7-8 महिने तर त्यांनी अशी वागणूक आम्हाला द्यायला चालू केली होती की हे कार्यकर्ते म्हणजे की झाड की पत्ती. अशी आम्हाला वागणूक द्यायला चालली की आम्हाला टाळायचं, आम्हाला भेट द्यायची नाही. माझं स्वतः ऑफिस आहे आचोली विभागामध्ये. ऑफिसला भेट द्यायला टाळाटाळ करायचे. विधानसभेला जी वागणूक होती ती त्याच्यानंतरची जी वागणूक आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांच्याकडे बहुजन विकास आघाडीचे भरपूर लोकांनी प्रवेश करायला चालू केले आणि त्याच्यानंतर तर त्यांनी आम्हाला दुर्लक्षित करायला चालू केलं. मग आता आमच्या अस्तित्वाची लढाई चालू झाली. 21 प्रभागमध्ये माझ्या बायकोचा फॉर्म भरा, ओबीसी महिला म्हणून त्याने आम्हाला सांगितलं. 21 प्रभागमध्ये 4 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते. त्याच्यामध्ये एक विशाल जाधव होते, एक पूनम बिडलान होती, एक हर्षदा मटकर होती आणि एक उमेदवार ठरवायचे होते. आमची सीट जवळजवळ फायनल होती. आणि मला हे पण सांगण्यात आलं होतं की 21 मध्ये हरीश आपण एकनाथ शिंदेजींचा एकच कॅन्डिडेट घेणार आहे. आणि 1-2 दिवसामध्ये त्यांनी 21 मध्ये एकनाथ शिंदेचे 2 कॅन्डिडेट दिले आणि माझा अर्ध बाद केला. तरी पण ठीक आहे म्हटलं, आम्ही नाराज नाही, आम्ही तुमचे सच्चे कार्यकर्ते आहे. आम्ही 2-3 दिवस आपणची वाट बघत होतो की काय तरी एक सच्चा कार्यकर्ता, एक जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारून की बाबा नाराज होऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असा एकही शब्द कधी आमच्यावर बोलला गेला नाही किंवा आमच्या पाठीवर थाप मारली गेली नाही. मग शेवटी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी बोलले की मटकर आता आपण थांबायचं नाही, आता आपण लढायचं. आणि त्याच्यानंतर मग मी दादांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. दादांनी मला उमेदवारी दिली. प्रभाग 15 मधून मी आता मधून माझी उमेदवारी आहे, माझ्या मिसेसची हर्षदा मटकरची. त्याच्यानंतर माझ्या पाठीचे भरपूर म्हणजे ते 2च कॅन्डिडेट आहेत, प्रज्ञा पाटील आणि माझा कॅन्डिडेट आहे. माझा जर अर्ज माघार घेतला असता तर त्या बिनविरोध झाल्या असत्या. म्हणून एवढा प्रयत्न केला गेला. भरपूर प्रकारचं सर्व गोष्टी झाल्या. आता मीडियासमोर मी त्या बोलू शकत नाही तर सर्व झालं. खरं मी एकनिष्ठ सिद्धार्थांच्या पाठीशी आणि आपणच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे आहे. सर्व माझे जेवढे कार्यकर्ते आहेत ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि आम्ही जीव तोड मेहनत करून आता शेवटी असा विषय झाला की एक आमचा शब्द त्याच्यामध्ये थोडासा चुकला होता. त्या शब्दाला त्यांनी गृहीत पकडून तो एवढा ग्राह्य नव्हता. कारण निवडणूक अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून माझं शिट्टी चिन्ह काढून आता आमचं चिन्ह अंगठी आहे, रिंग. अपक्ष उमेदवारी करत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत असं मी उमेदवार आता आहे. आमच्या प्रभागामध्ये आम्ही 4 कॅन्डिडेट आहे. आता मध्ये हर्षदा मटकर आणि त्याच्यानंतर प्रिन्स सिंग आहेत, त्याच्यानंतर भाऊजी आमचे विजय घोलप आहेत, त्याच्यानंतर विजया तोरणकर मॅडम आहेत. असे 4 कॅन्डिडेटचा आम्ही पॅनल बनवलेला आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी 15 नंबर प्रभाग क्रमांकमध्ये आम्ही राबणार. आणि सर्व कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत, सर्व जनता आमच्या पाठीशी आहे. कारण आम्ही सच्चे कार्यकर्ते आहे, जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहे. तर आमच्यावर किती अन्याय झालाय, काय झालाय, आता त्या शब्दामध्ये आता मला म्हणजे आता मी नको त्या शब्दामध्ये काय बोलणार नाही मीडियाच्या समोर. तर भरपूर आमच्यावर अन्याय झालेला आहे. माझे सर्व पदाधिकारी, मी स्वतः उपाध्यक्ष, माझा शक्ती केंद्र प्रमुख
पण आता काय म्हणणं, ज्या प्रकारे तुम्ही नाराज तर होते, गेले अनेक वर्ष तुम्ही खासदारकी निवडून दिली, आमदारकी निवडून दिली आणि अचानक तुमचा जेव्हा वेळ आला तुम्हाला डायव्हर्ट करण्यात आला. ठीक आहे, तर आता तुम्ही कशा प्रकारे बहुजन विकास आघाडीमध्ये तुम्हाला प्राधान्य पण दिलं गेली, उमेदवारी पण दिली गेली, कशा प्रकारे लढाई असणार आणि काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार? विजन एवढंच आहे की कोणत्याही आपल्या सामान्य माणसाला पाण्याचं, गटर किंवा आपली स्वच्छता याच्याविषयी कोणतीही तक्रार जर महानगरपालिकेमध्ये आली तर आम्ही स्वतः तिथे जाणार, स्वतः लोकांशी कॉन्टॅक्ट करणार. नगरसेवक घरात नाही बसणार, नगरसेवक ऑफिसला नाही बनवणार, नगरसेवक प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाणार, प्रत्येक सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीना भेटणार आणि त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या आम्ही ऐकून घेणार. कारण आम्ही ग्राउंडचे लोक आहे, आम्ही वरचे हायपाय लोक नाही आहे. काय आम्ही ग्राउंडवर काम केलं, आमदारकीला मी ग्राउंडवर काम केले. माझे जेवढे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला परत दाखवेन की मी काय काम केलेलं आहे. माझ्या पाठीमागे 150 महिला आणि 100 पुरुष, 250 लोकांचं हे होतं. डोअर टू डोअर पॅम्पलेट वाटणे, रिसीट वाटणे, सर्व डोअर टू डोअर प्रचार मी केलेला आहे. कारण आम्हाला ज्या टायमाला उमेदवारी देण्याची संधीची वेळ आली त्यावेळेला आमच्याकडे पाठ फिरवली गेली. याचंच दुःख आम्हाला फक्त आहे, बाकीचं काही नाही. दुःख अनेक आहे, त्यामुळे ते आता नाराज होऊन बहुजन विकास आघाडीसाठी धावपळ करत आहे. अजून लोक आपण त्यांच्याशी मग विचारायचा प्रयत्न. कुठल्या पक्षाचे कार्यकर्ता होते? नाही, पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत, पण आमची सोसायटी आहे. आम्ही कुठली सोसायटी आपली? चंद्रेश वैभव, चंद्रेश वैभव. अशोका सिग्नेचर नाव आहे. आम्ही त्या संदर्भात 2-3 वेळा अप्पांकडे गेलो होतो. आम्ही एक सध्या जनतेचे कार्य तेच करतायत, तेच सांभाळतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पण आम्हाला हवं तसं उत्तर नाही मिळालं. आम्हाला 3 ते 4 कोणाकडे गेलेली आणि कोणी काय राजन नाईक साहेबांकडे गेलो. काय म्हणजे उत्तर? उत्तर नाही, आम्ही प्रश्न घेऊन गेलेलो की आम्हाला बिल्डरकडून फसवण्यात येत आहे, सोसायटीकडून फसवण्यात येत आहे. बिल्डर आहे अशोक कन्हैयालाल कोठारी, राजू कोटला असे आहेत. त्यांच्याकडून आम्हाला फसवणूक करण्यात आली आहे. आमचे काही मुद्दे आहेत, मुद्दे काही महत्त्वाचे असे म्हणजे आम्हाला सदस्यत्व नाही दिलं आहे, आम्हाला सोसायटीमध्ये काही प्रकारे त्रास दिला जातो आहे, सोसायटीकडून आम्हाला सपोर्ट मिळत नाही आहे, त्यांच्याकडून सपोर्ट मिळत नाही आहे. रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय. हो, रिडेव्हलपमेंट होता, पण आम्ही न्यू परचेसर आहोत, पण आम्हाला त्यांच्याकडून तसा सपोर्ट नाही मिळाला जसा आम्हाला हवा होता. म्हणजे म्हणून नाराज होऊन तुम्ही आता पक्ष प्रवेश केला बहुजन हो विकास. हो हो बहुजन विकास आघाडी तुमच्या बरोबर आहे का? हो आहे पक्का आहे. हो, पक्का. बहुजन विकास आघाडीला त्यांनी निवडलेलं कारण की बहुजन विकास आघाडी त्यांच्या सोसायटीच्या मदत करण्यासाठी आलेले. काय म्हणणार आपण? मग भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ता मानले जातात आणि आपल्या सोसायटीचा पण काही वाद होता, आपण मध्यंतरी आपली बोलणं पण झालं होतं. अचानक बहुजन विकास आघाडी हाच पक्ष का निवडला? नमस्कार. अनेक आरोप पण आहे. नमस्कार, मी योगेश वामन तावडे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा सचिव युवा मोर्चा होतो आणि विधानसभा राजन अप्पांना जिंकण्यामागे माझा आणि माझ्या लोकांचा बहुमोलाचा हात होता. आम्ही त्या विवांत हॉटेलमध्ये गेलो होतो, तिकडे मार पाण्याने खाल्ला, ती गोष्ट वेगळी. मारणारे लोक तो प्रवेश केला तुम्ही, पण कसं माहितीये, आम्ही राजन अप्पाकडे गेलो होतो एक विजन घेऊन आणि त्या विजनची पूर्ती कुठे झाली नाही. एक 5-6 महिन्यानंतर राजन अप्पा आमचे फोन उचलायचं बंद झालं. तावडे तू कसा आहेस काय? राजन अप्पांनी मोठे मोठे वादे केले होते. जेव्हा विधानसभेच्या इलेक्शनची सुरुवात झाली, बिगुल वाजला. राजन अप्पा माझ्या घरी आले होते राजमाता नगरमध्ये. माझ्या मिसेसनी त्यांना टीका लावला होता. माझ्या घरापासून त्यांनी सुरुवात केली विधानसभेच्या प्रचाराकरता. विधानसभा आपण जिंकून आलो, तावडे तुझ्या घरापासून बोलावं होतो. सगळे वादे फेल ठरले. राजन नाईक नंतर विचारला पण नाही. जेव्हा एका कार्यकर्त्याला गरज असते तेव्हा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं माणसाचं गरज असतं. पण आमच्या नंतर फोन उचलणं बंद केलं. माझे हेड विनीत तिवारी यांनी पण मला पूर्ण डाऊन लावलं, माझे फोन उचलणं बंद करून टाकलं. कशाला तावडे पाहिजे? मध्ये राजमाता नगरमध्ये द्वारकापासून ते संकेश्वरपर्यंतचा तो गटरचा पाईपलाईनचं काम होतं, ते काम प्रलंबित होतं. जेव्हा मी रुपेश जाधव साहेबांना बोलवलं होतं आमच्या राजमाता नगरमध्ये, त्यांना प्रस्ताव मी लिहून दिला होता की आमचा हा जो द्वारकापासून ते संकेश्वरपर्यंत गटराची लाईन आहे ती मोठी करून आम्हाला द्यावी. लेटर त्यांना दिलं आहे, माझ्याकडे सगळे फोटोग्राफ्स आहेत. आणि रुपेश जाधवनी आमच्या शब्दाला मान देऊन ते रिपोर्ट वरपर्यंत पोहोचवले आणि ते पास झाले. आणि आता मागे 10 दिवसापूर्वी नारळ फोडण्याकरता रुपेश जाधवांनी मला फोन केला, तुम्ही या म्हणून, आणि मी नारळ फोडला, सगळं उद्घाटन झालं. मी बाईट दिला होता, ती कुठचं चॅनल ते मॅडम कुठच्या, आणि त्या मॅडमने दिलं होतं. तर राजन नाईक माझ्यावर नाराज की तू त्यांच्याबद्दल का बोललास? तर मी त्यांना काय सांगितलं, म्हणजे ते काम करून दिलं तरी तुम्हाला काम ते करून देणार नाही आणि दुसऱ्यांनी करून दिलं तर तुम्हाला नाराजगी दाखवतात. तर राजन नाईक तेव्हापासून माझ्याकडे बोलणंच बंद करून टाकलं पूर्ण. आता रुपेश जाधव हे माझे मित्र आहेत, रुपेश जाधव माझे मित्र आहेत. रुपेश जाधवने मला बोलवलं आणि मी बाईट दिला. मी सांगितलं की हे काम मी
गेल्या इलेक्शनच्या पहिले म्हणजे जवळजवळ 15 महिन्या पहिले रुपेश जाधवने दिलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि रुपेश जाधवने मला वादा केला होता की तावडे तुमचं काम मी पूर्ण करीन गटाराचं काम, कारण आमच्या सोसायटीमध्ये गुडघ्यावर पाणी येतं, घुटण्यावर पाणी येतं. आणि रुपेश जाधवने वादा पूर्ण केला. आणि नंतर राजन नाईक अप्पांना काय झालं बाबा काय माहिती, की तावडे एकदम गद्दार आहे, तावडे आमच्यामधला नाही, तावडेला एकदम हे करून टाका पूर्ण. अजून पण मला ऑफिशियली त्या लोकांनी काढलेलं नाही, पण मला भारतीय जनता पार्टीपासून आता रामराम घ्यायचं आहे. बहुजन विकास आघाडीचे माझे मित्र रुपेश सुदाम जाधव यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर सामावून घेतलं आहे. आणि त्याबद्दल मी रुपेश भाऊ, क्षितिजदादा ठाकूर आणि हितेंद्र अप्पांचे मनापासून मी आभारी मानतो. आणि माझ्याबरोबर एक तुमचा सांगतो, अशोका सिग्नेचर नावाची बिल्डिंग होती आणि त्या लोकांचे भरपूर प्रॉब्लेम्स होते आणि ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत होतो. प्रॉब्लेम आहेत अजून, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. पण थोडंसं काहीतरी कोणतं मिस्टेक झालं म्हणून हे लोक राजन नाईककडे गेले होते. तर राजन नाईक बोललो, योगेश तावडेकडे तुम्ही का गेलात, योगेश तावडे काय काम तुमचं करू शकत नाही. आणि हे त्यांच्याकडे गेल्यावर त्याला तुम्हाला सांगितलं, तुम्ही सांगा काय सांगितलं होतं? त्या आधी बोलले तुमचे संपूर्ण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. आम्ही त्यांच्याकडे संपूर्ण प्रश्न घेऊन गेलेलो. त्यांनी ते हा बोलत त्यांनी दिवस काढला. आणि नंतर मग त्या लोकांनी ज्यावेळी इलेक्शन वगैरे केले, ऍक्च्युली आपण आम्ही हे पण दाखवलेलं सोसायटी एजीएमचे इलेक्शन. हो हो, आम्ही आपण हे पण संपूर्ण गोष्ट आपण सांगितलेली. त्यांना आम्ही पत्रव्यवहार पण दिलेले आहेत की आमचे काय काय प्रॉब्लेम आहेत म्हणून. आणि ज्यावेळी ते इलेक्शन वगैरे लागलेलं होतं एजीएमचे, या लोकांनी जबरदस्त लावलं. ह्याच्या आधी ऑर्डर जे आहेत ना, रजिस्टरकडे आम्ही गेलो, हे लोक ऐकत नव्हते म्हणून रजिस्टरकडे आम्ही गेलो. रजिस्टरने ऑर्डर दिली आमच्या फेवरमध्ये, तरी पण हे लोक 3 ऑर्डर निघालेत आमच्या फेवरमध्ये. पण सोसायटीचे जे एक्झिस्टिंग कमिटी आहे ते ऐकायला तयार नाहीत. ॲक्च्युली आम्ही नवीन परचेसर आहोत, आमच्या त्या गोष्टी संबंध येत नाही. आम्हाला मेंबर्स करून घेणं असे जवळजवळ 250 लोक आहेत, त्यांचे 110 मेंबर सोडले तर टोटल 365चे टोटल जुने आणि नवीन म्हणून 365ची सोसायटी आहे. आणि त्याच्यामध्ये 110 जुने मेंबर आहेत. प्रभावित किती लोक? प्रभावित म्हणजे सगळेच आहेत, पण काही गोष्टी आहेत की काही सांगत नाहीत, पुढे यायला घाबरतायत, त्याच्यामुळे येत नाहीत. जे आहेत पहिले आम्ही 5 होतो. बहुजन विकास आघाडी निवडल्या तर तुम्हाला काय आश्वासन देणार? आणि सांगतो तुम्हाला, पहिल्यापासून आम्ही आहे ना, तावडे साहेबांनी जो आम्हाला सपोर्ट केलाय ना, तो आतापर्यंत केलाय आणि त्यांच्याच शेवटपर्यंत ते आम्हाला करणारच आहेत, ज्या गोष्टी या सगळ्या सॉल्व्ह होईपर्यंत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाखातर आम्ही आलो की बाबा आता इथून आम्हाला न्याय भेटत नाही तर इथे आल्यावर ते आम्हाला आप्पा न्याय देतील. आता हे सत्यात पण नाहीये, ते कशा प्रकारे तुम्हाला न्याय भेटतील? सत्यात भारतीय जनता पार्टी आहे, पण विश्वास तर आहे ना, विश्वास आहे. विश्वास आहे, कारण काम 100% होणार. हो, विश्वास आहे आणि विश्वासच्या हिशोबाने लोक आज बहुजन विकास आघाडीला निवडलेला आहे. ज्या प्रकारे काही लोकांचा आमदारांनी ऐकला नाही, काही लोकांचा काम झाला नाही आणि काही लोक सोसायटीमध्ये प्रभावित होते, त्या सर्व गोष्टीला बघून आता जे सत्तेत नाहीये बहुजन विकास आघाडी, तरी सुद्धा त्यांच्याकडे लोक प्रवेश करतात. या सर्व चित्र बघण्यासारखं असेल. ज्या प्रकारे 15 तारखेला मतदान करायला जनता घरातनं बाहेर पडणार, नक्कीच कुठल्या बटनवरती दाबणार आणि जनता कोणाला विजयी करणार तेही सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. बहुजन विकास